पारगाव कारखाना पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीवर कारवाई केली असून अटक केलेल्या 4 आरोपींकडून 27 दुचाकी जप्त करत विविध पोलीस ठाण्यात केलेले 16 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी रितेश फकीरा रोकडे वय 18 राहणार चांडोह तालुका शिरूर, हर्षद जालिंदर ढवळे वय 21, प्रथमेश दत्तात्रय ढवळे वय 19 दोघेही राहणार फाकटे तालुका शिरूर व एक अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. दिनांक 25/12/2025 रोजी पारगाव पोल्शन येथे एक दुचाकी चोरीबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मग त्या गुन्ह्यामध्ये आम्ही तपास सुरू केला. त्या तपासामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की ही सदरची दुचाकी जेव्हा आपण गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक पुरावे याच्या सहाय्याने शोधायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आपल्याला काही आरोपींची नावं निष्पन्न झाली. मग आपण हे आरोपी ताब्यात घेतले. 3 मेजर आरोपी आहेत, एक मायनर आरोपी आहे. आपण जेव्हा त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला त्या गुन्ह्यातली दुचाकी रिकव्हर झाली. सदरचा जो तपास आहे तो या पोलिसांचे जे इन्चार्ज आहेत प्रभारी अधिकारी गंधारे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली PSI लोकरे, हवालदार अविनाश कालेकर, चंद्रकांत गव्हाणे, मंगेश अभंग आणि संजय साळवे या पोलीस अंमलदारांनी केली. पण जेव्हा त्यानंतर ह्या गुन्ह्याच्या तपासाबद्दल वरिष्ठांना कळल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर, त्याचबरोबर माननीय अपर पोलीस अधीक्षक रमेश चौपडे सर यांना आम्ही या गुन्ह्याबद्दल माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी याच्यामध्ये आणखी तपास करण्याबद्दल आम्हाला सूचना दिल्या. त्याच्या अनुषंगाने जेव्हा पुढचा तपास केला गेला त्याच्यामध्ये सदरच्या आरोपींकडून जवळपास पुणे जिल्हा, पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर तसेच जळगाव या ठिकाणी त्यांनी जवळपास 16 गुन्हे उघडकीस आणलेले असून त्या 16 गुन्ह्यांपैकी 27 मोटरसायकल ह्या रिकव्हर आहेत. अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे आणि अजूनही काही वाहने याच्यामध्ये रिकव्हर होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे अत्यंत चांगलं काम हे पारगाव पोस्टचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे आणि त्यांच्या या टीमने केलेलं आहे. त्यामुळे या आरोपींवर वचक बसेल आणि एवढे सगळे मोठे गुन्हे उघडकीस आल्यामुळे हे जे मालमत्ता आहे आपल्याला लोकांना परत करता येईल. धन्यवाद.